ड्यू टू. आपण ड्यू टू केव्हा वापरतो? जेव्हा आपल्याला च्या कारणाने किंवा मुळे, हे सुद्धा याचासुद्धा मिनिंग बिकॉज ऑफ सारखाच आहे. सो तुम्हाला जेव्हा मुळे किंवा च्या कारणाने असं काही बोलायचं असतं तेव्हा तुम्ही ड्यू टूचा वापर करू शकता. सो एक्झाम्पलमध्ये बघूया. जर तुम्हाला असं बोलायचं आहे की धुक्यामुळे फ्लाईटला उशीर झाला, तर तुम्ही कसं बोलणार? द फ्लाईट वॉज डिलेड ड्यू टू फॉग. द फ्लाईट वॉज डिलेड ड्यू टू फॉग. तुम्ही असं सुद्धा बोलू शकता, द फ्लाईट वॉज डिलेड बिकॉज ऑफ फॉग. राईट. नाव सेकंड सेंटेन्स, जर तुम्हाला असं म्हणायचं आहे संपामुळे शाळा बंद आहे, तर तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार? ड्यू टूचा यूज करून. द स्कूल इज क्लोज्ड ड्यू टू अ स्ट्राईक. ड्यू टूच्या ऐवजी तुम्ही बिकॉज ऑफ सुद्धा वापरू शकता. राईट. सो द स्कूल इज क्लोज्ड ड्यू टू अ स्ट्राईक. राईट. थर्ड एक्झाम्पल, आता जर असं म्हणायचं आहे की आपत्कालीन परिस्थितीमुळे तो येऊ शकला नाही, तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार? ही कुडंट कम ड्यू टू ॲन इमर्जन्सी. ही कुडंट कम ड्यू टू ॲन इमर्जन्सी. राईट. आता फोर्थ एक्झाम्पल, तुम्हाला जर असं म्हणायचं आहे की मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत, तर इंग्लिशमध्ये कसं बोलणार? ड्यू टू हेवी रेन्स रोड्स आर फ्लडेड. ड्यू टू हेवी रेन्स रोड्स आर फ्लडेड. राईट.